गुड मॉर्निंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांच्यासाठी ऍक्शन वर्ड्स विथ पिक्चर मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ह्याच्यामध्ये ऍक्शन वर्ड्स मध्ये कोणकोणते ऍक्शन्स आपण करतो डेली लाईफ मध्ये आणि त्याच्यामध्ये इंग्लिश आपण त्याच्यासाठी कोणता वर्ड वापरतो हे आज आपण आता इथं बघायचं आहे. ओके स्टुडंट, त्यासाठी मी तुम्हाला आज एक पेज शेअर करणार. आय विल शेअर यू वन पेज. यू हॅव टू सी हाऊ ऍक्शन्स. ओके, आता हे पेज आहे, हे मी तुम्हाला काय करणार आहे ह्याच्यामध्ये शेअर करत आहे बघा. ओके, सी स्टुडंट्स, वर्ड्स आता तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. ओके, दिस वन. सी, वर्ब ऑफ बॉडी मुवमेंट. वर्ब ऑफ बॉडी मुवमेंट वर्ड म्हणजे क्रियापद आहे. थोडक्यात ही तुम्हाला क्रियापदे सुद्धा दिसणार आहेत. वर्ब ऑफ बॉडी मुवमेंट, याच्यामध्ये तुम्हाला ही बॉडी मुवमेंटची वर्ब सुद्धा दिसतील. आता बघा, ह्याच्यामध्ये पहिला जे आहे, आता मी तुम्हाला फुल स्क्रीन करून दाखवणार आहे. बेंड. दिस गर्ल इज बेंड. आता ती वाकलेली आहे. आणि काय झालेली आहे? वाकलेली आहे, म्हणजे पाठीवरून काहीतरी वजन येत आहे. म्हणजे बेंड म्हणजे वाकलेला. आफ्टर दॅट लिफ्ट. लिफ्ट म्हणजे मीन्स काय? उचलणे. लिफ्ट म्हणजे काय? उचलणे. मग एखादी गोष्ट आपल्याला वाहून नेण्यासाठी जो शब्द वापरतो तो लिफ्ट म्हणतो. किंवा whenever we are going to the mall, that time there is a lift. म्हणतो की नाही आपण लहान मुलं, की मला लिफ्ट न जायचंय मम्मी पप्पा, मग आपण लिफ्ट न जातो. मग ती लिफ्ट काय करते? आपल्याला वाहून नेते वरच्या फ्लोअरवर किंवा खालच्या फ्लोअरवर परत आणून सोडते. म्हणजे लिफ्ट करते आपल्याला, ती उचलते. ओके, देन कॅरी. कॅरी मीन्स काय? वाहून नेणे. दिस वुमन इज कॅरी समथिंग इन हर हँड्स. बघा, ही वुमन काहीतरी कॅरिंग करते बघा, तिच्या हातामध्ये काहीतरी वाहून नेते. तर व्हॉट वी आर कॅरिंग? वी आर कॅरिंग अवर स्कूल बॅग्स, स्कूल टिफिन्स. ओके, आपण काय कॅरी करतो आपल्याबद्दल स्कूलमध्ये जाताना? स्कूल बॅग, स्कूल टिफिन. टिफिन असेल तो कॅरी करतो. आता नील म्हटलेला आहे बघा, नील म्हणजे गुडघ्यावर बसणे. नीलचा अर्थ काय होतो इथं? गुडघ्यावर बसणे असा होतो. आता याच्यामध्ये नील हे तुम्हाला दिसतं का? ही मुलगी गुडघ्यावर बसलेली आहे. ओके, नेक्स्ट बघा, याच्यामध्ये होल्ड. होल्ड म्हणजे काय? तर पकडणे. हे ना हातामध्ये काय केलेली आहे? ही काडीपेटी आहे, मॅच बॉक्स, आणि हे हातामध्ये काडी पकडून धरलेली आहे. ही दिसते ना सगळ्यांना? देन नेक्स्ट सीन. सो दिस मॅन इज व्हेरी रिलॅक्सिंग अँड सिटिंग ऑन द चेअर. हा माणूस काय निवांत बसलेला आहे बघा. आणि तो चेअर मध्ये काय आहे? मी तर तुम्हाला एरोनी दाखवते. चेअर मध्ये निवांत आपला बसलेला आहे. ओके, and he is, I think she is sleeping. This action verb is called sleep. This is hold. Hold means पकडणे. नील means गुडघ्यावर बसणे. नेक्स्ट बघा, पंच. This is very good verb, action verb for you, punch, because you are punching to your friends, no? आपण काय करतो? आपल्या मित्राला भांडण झाली तर कसा पंच मारू म्हणतात बघा आपण. पंच मारला त्याने मला. दिस इज द पंच. ओके, नेक्स्ट पिकअप. काय झालेलं आहे? इथे शब्द आहे बघा, पिकअप. दिस गर्ल इज टोल्ड टू दिस गर्ल दॅट इज पिकअप दिस बुक. पिकअप दिस बुक. ही बुक काय करतो? पिकअप कर, उचलून बाजूला ठेव. ओके, लीप. लीप म्हणजे आता ही मोठी जंप घेत आहे बघा, मोठी उडी. आलं का लक्षात? लीप म्हणजे ही काय करत आहे? इथून इकडपर्यंत ढांगा टाकून ही जात आहे. देन नेक्स्ट जंप. जंप म्हणजे काय? तर जंप म्हणजे उडी मारणे. जंप म्हणजे काय? उडी मारणे. ही आता मुलगी काय करेल? दोन पायावर दोन लेग्स आहेत, त्या आतमध्ये फोल्ड केलेल्या आहेत, आणि ती काय करत आहे? याच्यामध्ये ही जंप करत आहे. आय एम जम्पिंग ऑन द रोड. मी रस्त्यावर उड्या मारतो. ड्रॅग. आता इथं ड्रॅग आहे बघा. ओके, ड्रॅग. देन आफ्टर दॅट ड्राईव्ह. डाईव्ह. ओके, वॉटर मध्ये आपल्याला हे डाईव्ह करायचं असतं. त्यानंतर पुल. दिस इज अ कॅट अँड ही इज, द मॅन इज पुलिंग टू द कॅट. काय करताय? ओढत आहे. पुश मीन्स ढकलणे. दिस इज अ वुमन अँड शी इज पुश समथिंग इन बकेट. आता ती बकेट मध्ये काय आहे ते काय करत आहे?
पुश करत आहे. आफ्टर दॅट द मॅन इज रनिंग. सी हिअर इज द मॅन अँड ही इज रनिंग. आय थिंक दिस इज द पोलिसमॅन. आता इथं कोणता ऍक्शन दिलेला आहे? ऍक्शन वर रन दिलेला आहे. देन लीन. हिअर इज लीन म्हणजे आराम से बसणं. लीन. आफ्टर दॅट वॉक. वॉक मीन्स चालणे. वॉक मीन्स चालणे. आता हा कसा चालत आहे बघा? निवांत चालणे. देन थ्रो. थ्रो मीन्स काय? हिअर थ्रो मीन्स फेकणे. समथिंग दॅट मॅन इज थ्रोईंग टुवर्ड्स द वॉल. समथिंग द मॅन इज टुवर्ड्स द थ्रोविंग टू द वॉल. वॉल म्हणजे काय आहे याच्यामध्ये? फेकणे. टिप टॉय. टिप टॉय म्हणजे काय? टाचेवर चालणे, पंजावर पुढच्या चालणे. टिप टॉय. हा, इथं ऍक्शन सुद्धा दिलेले आहे, त्याच्यावरून आपल्याला लगेच समज की व्हॉट दे आर डुईंग. देन होप. होप म्हणजे एका पायावर लंगडी घालणे. होप मीन्स काय? एका पायावर लंगडी घालणे. आपल्याला स्क्वॅट म्हणजे पाय पसरून बसणे बघा. ओके, स्क्वॅट अँड पाय पसरून बसणे. इफ वी आर सीइंग दिस ऑल बॉडी वर्क ऑफ बॉडी मुवमेंट, वी नो दॅट व्हॉट दे आर डुईंग. आपण जर या सगळ्या बॉडी मुवमेंट जर बघितल्या तर हे काय करत आहेत आपल्याला लक्षात येतं. अगेन आय विल सी यू. दिस वन इज बेंड, लिफ्ट, कॅरी, नील, होल्ड, सीट, पंच, पिकअप, लीप, जम्प, ड्रॅग, डाईव, पुल, पुश, रन, लीन, वॉक, थ्रो, tiptoe, hope and squat. Okay, these are all the verb of body movement. So only running, watching, playing हे आपल्याला माहिती असतं. आता playing means what? PLAY, play. हा सुद्धा एक आहे verb of body movement. याच्यामध्ये we are playing with cricket, we are playing खो खो. मग प्ले सुद्धा ह्याच्यामध्ये येतो किंवा प्ले म्हणजे खो खो. देन आफ्टर दॅट थ्रोईंग, कॅचिंग. हे सुद्धा ऍक्शन वर्ड्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. कॅच मीन्स पकडणे. हिअर नॉट डिस्क्राइब हिअर कॅच. CATCH. कॅच मीन्स पकडणे आहे. याच्या म्हणजे व्यतिरिक्त दे बॉडी वर्ब्स आहेत ते कॅच. आफ्टर दॅट कॅच नंतर कुठला असणार आहे? यॉन. YAWN. यॉन मीन्स आळस देणे. रनिंग, स्लीपिंग हे म्हणजे आपले हे सगळे जे आहेत ते वर्ब्स आहेत. त्याच्यामध्ये आपण कोणती तरी क्रिया करत असतो. ओके, नेक्स्ट. आता हे कुठं आलेलं आपण? पंच, पिकअप, लीप, जम्प, ड्रॅग, डाइव, पुल, पुश, रन, लीन, वॉक, थ्रो, टिपटॉय, होप, स्क्वॅट. These are all the verb of body movement that you are seeing. Okay, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट ह्याच्यामधले मी पिक्चर एक तुम्हाला शेअर करणार आहे. सी. हा, दिस इज द नाउ दिस पिक्चर आय विल शेअर यू. दिस इज द पिक्चर ऑफ दी कॉक. हे कशाचं पिक्चर आहे? कॉकचं आहे. सो हिअर इज द बॉडी पार्ट ऑफ दिस कॉक. हे कोणाचे बॉडी पार्ट आहेत? कॉकचे आहेत, कोंबड्याचे आहेत. आता बघा, आता या कोंबड्याला वरती लाल तुरा आहे. व्हॉट वी आर सीइंग दिस? कोंब. COMB. कोंब मीन्स तुरा. EYE, आईज. आईज, यू नो दॅट आईज म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आईज मीन्स डोळा. हॅकेल्स म्हणजे हे त्याचे पर असतात ना, हॅकेल्स हे त्याचे पर. विंग्स, WING. विंग म्हणजे पंख. TAIL, टेल मीन्स शेपूट. ही टेल आहे, याला शेपूट असे म्हणतो आपण. त्याच्यानंतर THIGH, थाय म्हणजे त्याची मांडी आहे. ह्युमन बिंगला सुद्धा आपण तिथं थाय असे वापरतो. नेक्स्ट बघा, कॉस. क्लॉज म्हणजे काय? त्याचे नखे आहेत बघा, ही पायाच्या पंजाची पुढची. ओके. FOOT, फूट. फूट मीन्स काय? पाय. फूट मीन्स काय? पाय. हे पायाचे त्याच्या पाय आहेत हे दोन्ही सुद्धा. लेग्स, पाय म्हणतो. फूट पाऊल आहे बघा हे. आणि याला आपण लेग सुद्धा म्हणू शकतो. या दोन्ही पायांना काय आहे? लेग सुद्धा म्हणू शकतो. आणि हे एवढंच आहे ते फूट आहे. ओके. इथं जे त्यांचा छोटा तुरा जो खाली दाखवलेला आहे त्याला वॅटल असे म्हणतात.
what we are saying the petal, and this one is the beak. Beak means काय? चोच. Beak means काय? All birds having their beaks, their hackles, their wings, tail, thigh, claws and foot. Common part of the birds is, आता birds मध्ये common part कुठले कुठले असतात बघा. Some birds having eyes are common, face are common, then beak, चोच are म्हणजे चोच, these are also common. This is comb also common. Then hackles also, wings, tail, thigh, claw and foot. These all are the body parts of bird. आता कुठल्याही बर्डला हेच त्याचे काय असतात? बॉडी पार्ट असतात. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे हे बॉडी पार्ट्स असतात, हे वापरून आपण त्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची माहिती आपण सांगू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये? यू हॅव टू लर्न दिस बॉडी पार्ट. तुम्हाला हे पाठ करायचं आहे. यू ड्रॉ द स्केच ऑफ एनी बर्ड. You draw the sketch of any bird and you have to draw the you have to write the body parts name of this bird. Okay, if you want to if you want to draw parrot, you can draw. If you want to draw a cock, you can draw. म्हणजे तुम्ही ते सुद्धा काय करू शकता, याच्यामध्ये ड्रॉ करू शकताय. फक्त त्याच्यामध्ये हे जे बॉडी पार्ट्स आहेत हे तुमच्या काय पाहिजेत? लक्षात आले पाहिजेत. हे काय आहे? सी अगेन आय एम टेलिंग. मला काय वाटतं, तुम्ही जसं आहे तसं चित्र काढू शकता, त्याचे बॉडी पार्ट सुद्धा काढू शकता. आणि हे बॉडी पार्ट काढल्यानंतर तुम्हाला कशाला काय म्हणतात हे आपोआप आपल्याला लक्षात येतं. ओके, कोंब म्हणजे काय म्हणतो आपण याला? तुरा. आईज, दिस बोथ आर आय. वन ह्याला केलेला आहे त्यामुळे आय. टू ह्याला जर केलं असेल तर आईज. ओके, then hackles, then wings, then tail, then thigh, then claw, then foot, then wattle, and then last and best is the beak. Because of beak they can eat something. Okay, त्या बीट मुळे ते काय करतात? बीक मुळे ते समथिंग चोचीने दाणे टिपता येतात त्यांना. ओके, अंडरस्टूड स्टुडंट्स? लक्षात आलं का सगळ्यांच्या? की बॉडी पार्ट्स ऑफ द कॉक. आता हे कुठल्या सुद्धा बर्ड साठी आपण काय करू शकतो? वापरू शकतो. आता हे पेज एक तुम्हाला शेअर करायचं होतं. येस स्टुडंट्स, आता हे इथं खाली घेऊयात आपण. ओके, सी हिअर. आता आपल्याला जे पेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे पेज शेअर करायचं ते आपण परत एकदा बघूयात. हे आपलं झालेलं आहे. आता हे पेज आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये बघायचं आहे. हे बघा, these are also the action words. These are also the action words. याच्यामध्ये काय आहेत बघा, कोण कुठं बसलेले आहेत बघा. आय ऑल्सो टीच यू द ऍक्शन वर्ड्स. बिहाइंड मीन्स पाठीमागे. हे तुम्हाला मी शिकवलं होतं. पण ह्याची ज्यावेळी तुम्हाला पहिली दुसरीच्या मुलांना चित्र दाखवाल ना, तेव्हा तुमच्या बरोबर लक्षात येतं की नेमकी क्रिया कोणती चालू आहे. आलं लक्षात? तर पहिली दुसरीची मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्या मुलांना बरोबर लक्षात येणार आहे. इथं काय आहे? हा एक छोटा ॲनिमल आहे, होय की नाही? तो काय करायला लागलाय बघा, त्या बॉल बरोबर खेळायला लागलाय. ही इज प्लेइंग विथ द बॉल. अँड वेअर इज द बॉल? Sometimes the ball behind him, sometimes the ball beside him, sometimes he is on the ball, sometimes he is under the ball, sometimes he between the ball, sometimes he is in the box, sometimes the small animal is in front of the ball, sometimes he is near to the ball, and sometimes he is about to the बॉल. आता हे जर तुम्ही पिक्चर जर बघत असाल याच्यामध्ये तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं
हे करू शकताय की कोण कुठं आहे ह्याच्यामध्ये. हा, आपला फक्त इथं बॉलचा वापर केलेला आहे. आपण तिथं चेअरचा वापर करू शकतो, पेनचा वापर करू शकतो, वॉलचा वापर करू शकतो. बिहाइंड म्हणजे पाठीमागे. फर्स्ट आय विल टेल यू द मराठी मीनिंग दिस. बिहाइंड मीन्स पाठीमागे. दिस बॉल द ॲनिमल इज बिहाइंड. आता हा फ्रॉक सारखा दिसतोय आपल्याला, हो की नाही. फ्रॉक म्हणजे आपला बेडूक, बेडकू सारखा दिसतोय की नाही. द फ्रॉग म्हणूया आपण इथं. द फ्रॉग इज बिहाइंड द बॉल. फ्रॉग हा बॉलच्या पाठीमागे आहे. द फ्रॉग इज बिहाइंड द बॉल. बिहाइंड मीन्स च्या पाठीमागे. ओके. द फ्रॉग इज बी साइड द बॉल. बी साइड्स म्हणजे च्या बाजूला. फ्रॉग हा बॉलच्या बाजूला आहे. आता हिअर इट इज द फ्रॉग इज ऑन द बॉल. आता तर हा फ्रॉग काय केलेला, बॉलवरच चढून बसलेला आहे, म्हणजे ऑन आहे, वर आहे. लक्षात. अँड हिअर अंडर म्हणजे बॉलच्या खाली कोण आहे, हा ॲनिमल आहे छोटा. द फ्रॉग इज अंडर द बॉल. म्हणजे आपला जर एखादा पेन खुर्ची खाली पडलेला असेल त्यावेळी म्हणतो की माय पेन इज अंडर द चेअर. माय पेन इज अंडर द चेअर. ओके. बिटवीन मीन्स मध्ये. आय एम बिटवीन टू माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांच्या मध्ये बसतो. आय एम सिटिंग बिटवीन टू माय बेस्ट फ्रेंड्स. मी माझ्या 2 मित्रांच्या बरोबर बसतो. आता दिस फ्रॉग इज इन बिटवीन द 2 balls. Here is the 2 balls. Okay. नेक्स्ट इन. सी द फ्रॉग इज इन द बॉक्स. फ्रॉग कुठे बसलेला आहे बघा. फ्रॉग हा कुठे बसलेला आहे, बॉक्स मध्ये बसलेला आहे. म्हणून द फ्रॉग इज इन द बॉक्स. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे. तर द बॉल इज इन फ्रंट ऑफ द द ॲनिमल. द फ्रॉग इज इन फ्रंट ऑफ द बॉल. ॲनिमल हा काय आहे, बॉलच्या पुढच्या बाजूला आहे. ओके. then नेक्स्ट नियर. नियर म्हणजे काय, जवळ. द बॉल इज नियर टू द फ्रॉग. द बॉल इज नियर टू द फ्रॉग. बॉल हा काय आहे, या फ्रॉगच्या जवळ आहे. अबाऊ. आता नेक्स्ट आहे ते अबाऊ. अबाऊ मीन्स च्या वरती. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे की जर फक्त वर असेल, म्हणजे असं चिटकून जर असेल, आता मी तुम्हाला माझा हात दाखवत आहे, तो माझ्या हेडला चिकटलेला आहे म्हणजे ऑन आहे. आणि जर आपल्या डोक्याला सोडून जर वर हात मी केला तर तो अबाऊ असतो. द काईट इज अबाउ द स्काय. असं म्हणत नाही ऑन द स्काय. द काईट इज अबाउ द काईट इज फ्लाइंग अबाउ द स्काय म्हणजे वरती असतो, तो तरंगत असतो, त्याला काय म्हणायचं, अबाऊ असे म्हणतो. तरंगत असतो त्याला आपण काय म्हणतो, अबाऊ म्हणतो. सी हिअर इज डिफरंट बिटवीन अबाऊ अँड ऑन. ऑन मीन्स फक्त डोक्यावर आणि अबाव म्हणजे थोडा अंतर असून अतिशय उंच. ओव्हर सुद्धा म्हणतो आपण. ओव्हर म्हणजे अति उंच. ओव्हरचा अर्थ काय होतो, अति उंच असा वापरला जातो याच्यामध्ये. त्यामुळे हे बॉडी पार्ट्स आहेत हे तुमच्या काय झाले पाहिजे, लक्षात आले पाहिजे. ओव्हर, अबाव, इन, आउट. आता याच्यामध्ये आउट हा शब्द दिलेला नाही, मी तुम्हाला तो पण सांगितला होता. ओयूटी आउट म्हणजे बाहेर. ओयूटी आउट मीन्स बाहेर. ओ डबल एफ ऑफ म्हणजे बंद. ओ डबल एफ ऑफ म्हणजे काय, बंद. आता पुट ऑन द लाईट अँड पुट ऑफ द लाईट. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, पुट ऑफ म्हणजे बंद करा. पुट ऑन म्हणजे चालू करा. पुट ऑन म्हणजे काय करा, चालू करा. पुट ऑफ म्हणजे काय करा, बंद करा. मग हे जे सगळे आहेत हे बॉडी पार्ट्स आपल्याला काय, सॉरी, हे जे वर्ड्स आहेत हे आपल्याला काय आहेत, इट इज सो इम्पॉर्टंट फॉर अवर स्टडिंग ऑल्सो. आणि म्हणू सुद्धा शकतो की बाय, याच्यामध्ये म्हणू शकतो की माय बॅग इज ऑन द कबर्ड. आय एम इन द चेअर. मी चेअर मध्ये बसलेलो आहे. आय एम बिटवीन सिटिंग टू माय फ्रेंड्स. आय एम अंडर द चेअर. व्हेअर यू आर, आय एम अंडर द टेबल. मी टेबल खाली आहे. व्हेअर यू आर, आय एम इन फ्रंट ऑफ द ब्लॅकबोर्ड. मी ब्लॅकबोर्डच्या समोर आहे. आय एम इन फ्रंट ऑफ द ब्लॅकबोर्ड. व्हेअर यू आर, आय एम नियर द चेअर. आय एम नियर द चेअर. मी चेअरच्या काय आहे, जवळ आहे. आय एम नियर द
चेअर. ओके. नेक्स्ट बिटवीनचा अर्थ सांगितला. इन फ्रंट ऑफ, पुढे. तर तुम्ही बसला, आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ द, पाठीमागे, इन फ्रंट ऑफ द बेंच, पाठीमागच्या बेंचच्या मी पुढे बसलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तिथं काय करू शकता, हे वापरू शकता. आता ह्याच्या व्यतिरिक्त आउट हा शब्द सांगितलेला. आउट म्हणजे बाहेर. गेट आउट, बाहेर जावा किंवा चालता व्हा. कम इन म्हणजे आत या. मे आय कम इन म्हणतो बघा आपण, तर आत या. ओके. मे आय गो, मी बाहेर जाऊ का. मे आय सीट हिअर, मी ह्याच्यामध्ये बसू का. ओके. म्हणजे हे शब्द वापरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, बऱ्याच प्रमाणात काय करू शकता, ह्याचा इंग्लिशमध्ये बोलताना पण वापर करू शकतो. ओके. आपण म्हणतो की नाही, व्हेअर इज युअर ब्रदर इज, आता काय म्हणतो तू, व्हेअर इज युअर ब्रदर, ही इज बिहाइंड द कर्टन, तो कर्टनच्या पाठीमागे आहे, म्हणजे पडद्यामागे लपलेला आहे. अशा प्रकारे आपण त्यांना सांगू शकतो. अँड बिसाइड म्हणजे त्या जवळ आहे, ज्या बाजूला आहे. बिसाइड म्हणजे अगदी बाजूला, आणि नियर म्हणजे काय होतं, जवळ. चिटकून ज्यावेळी बसलेले असतात की नाही एकमेकाला, जवळ जवळ असतात, ते बी साईड म्हणतो, एकदम जवळ जवळ. नियर म्हणजे काय, फक्त त्याच्या बाजूला, त्याच्या बाजूला असा अर्थ होतो. समजलं स्टुडंट. आता आज मी तुम्हाला काय दोन प्रकारे आता तुम्हाला वर्ब ऑफ बॉडी मुवमेंट दाखवले आहेत. त्याच्यानंतर द पार्ट्स ऑफ द एनिमल्स दाखवलेत. हे पार्ट्स जे आहेत ते सगळ्या आपल्याला, जे बर्ड्स आहेत त्या सगळ्यासाठी उपयोगाला येतात बघा. सगळ्या बॉडी, सगळ्या आपल्या काय तर बर्ड्ससाठी उपयोगाला येतात. आफ्टर दॅट वी हॅव पुढे व्हॉट विल बी टीच द दिस वर्ड्स बिहाइंड, बिसाइड, ऑन, बिटवीन, अंडर. आता याच्यामध्ये राहिलेले आउट ऑफ, अशा प्रकारे. ओके. नाऊ आय विल स्टॉप हिअर. आता मी काय करूया, इथंच थांबूया. आता आपण पुन्हा नवीन टॉपिक मध्ये आपल्याला भेटायचं आहे. ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. थँक्यू. आता आपण इथंच थांबूया.